नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोदा शहरात पुन्हा गुंजणार का भक्तीचे सूर? तत्कालीन नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या दूरदृष्टी उपक्रमाची शहरात पुन्हा चर्चा। भक्तिगीते आणि सदाबहार गाण्यांच्या स्वरांनी सजणारा शहादा रस्ता झाला शांत। उपक्रम पूर्ववत सुरू करण्याची तळोदावासियांची मागणी। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, शहराचा विकास केवळ रस्ते आणि इमारती बांधण्यापुरता मर्यादित नसतो, तर नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात आनंद, प्रसन्नता आणि सुदृढ आरोग्याचा सेतू उभारणे हे खऱ्या नेतृत्वाचे लक्षण असते। तळोदा नगर परिषदेचे सन 2019 मधील तत्कालीन नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी आपल्या कार्यकाळात असाच एक अनोखा आणि अभूतपूर्व प्रयोग राबवून तळोदावासियांची मने जिंकली होती। त्यांनी निर्माण केलेला सुरेल उपक्रम सध्या बंद असला तरी आज प्रत्येक नागरिकांच्या तोंडी अजय परदेशी यांच्या याच दूरदृष्टीची आणि सामाजिक बांधिलकीची कौतुकास्पद चर्चा रंगत आहे। सन 2019 मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष असताना अजय परदेशी यांनी शहराच्या सौंदर्यीकरणावर आणि नागरी सुविधांवर भर दिला। बसस्टँड ते शहादा रस्ता, संत गुलाम महाराज प्रवेशद्वार या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण करून त्यांनी तळोद्याला एक प्रशस्त मार्ग मिळवून दिला। रस्ता रुंद झाल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी फिरणाऱ्यांची संख्या अचानक वाढली। नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या उद्देशातून परदेशी यांनी याच मार्गावर अत्याधुनिक ओपन जिम देखील उभारली। नागरिकांच्या या वाढत्या गर्दीला अधिक प्रसन्न वातावरण मिळावे म्हणून अजय परदेशी यांच्यातील संवेदनशील आणि अभिरुची संपन्न नेतृत्व जागे झाले। 17 जुलै 2019 रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शहादा रस्त्यावरील विजेच्या खांबांवर लाऊडस्पीकर बसवले। आपल्या घराजवळील छोट्याशा कार्यालयातून या यंत्रणेचे नियंत्रण ठेवत एका कर्मचाऱ्याची विशेष नियुक्ती करून त्यांनी तळोदावासियांसाठी स्वरांची पर्वणीच सुरू केली। पहाटेच्या प्रसन्न वेळी फिरणाऱ्यांसाठी उठा उठा हो सकळ, वाचे स्मरा गजानन किंवा तुझे रूप चित्ती राहो अशा भावपूर्ण भक्तिगीतांची मेजवानी सुरू झाली। वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही भक्तिगीते सकाळच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत बनली। दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी फिरणाऱ्यांसाठी सुहाना सफर और ये मौसम हसी किंवा ये शाम मस्तानी यांसारख्या जुन्या, सुमधुर आणि एव्हरग्रीन गाण्यांचा नजराणा सादर केला गेला। नगराध्यक्षांच्या या कल्पकतेचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत झाले। केवळ फिरणारेच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही या सुरेल संगमाचे चाहते बनले। एका लोकप्रतिनिधीने शहराच्या आत्म्याला साथ घालत असा उपक्रम सुरू करावा याचे तळोदावासियांनी मनापासून कौतुक केले। अजय परदेशी यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही काही काळ ही सेवा उत्तम प्रकारे सुरू होती। मात्र हा उपक्रम त्यांचा वैयक्तिक व खासगी स्वरूपाचा असल्याने कालांतराने ही यंत्रणा बंद पडली। आज हे लाऊडस्पीकर शांत असले तरी फिरणाऱ्या नागरिकांच्या मनात अजय परदेशी यांच्या दूरदृष्टीबद्दल प्रचंड आदर आहे। एका लोकप्रतिनिधीने नागरिकांच्या आनंदाचा आणि मानसिक शांततेचा इतका सूक्ष्म विचार केला होता अशी भावना आजही नागरिक व्यक्त करत आहेत। सध्या सकाळी फिरताना कानावर भजनाचे सूर न पडल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या पदरी निराशा येत आहे, तर संध्याकाळी जुनी गाणी गुणगुणत फेरफटका मारणारे कान पुन्हा त्याच स्वरांना ऐकण्यासाठी तरसत आहेत। आता लाऊडस्पीकर का बंद झाले? ती प्रसन्न भक्तिगीते आणि जुनी गाणी पुन्हा कधी ऐकायला मिळतील असाच सूर सध्या शहादा रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मुखातून निघत आहे। अजय परदेशी यांनी सुरू केलेला हा सुंदर आणि आल्हाददायक उपक्रम पुन्हा एकदा सुरू व्हावा अशी आग्रही अपेक्षा संपूर्ण तळोदा शहरातून व्यक्त केली जात आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।